नमस्कार मंडळी, मी अमल. तुम्ही ऐकत आहात लर्निंग स्टॉक्स पॉडकास्ट. या पॉडकास्टमध्ये आपण बोलणार आहोत स्टॉक मार्केटबद्दल, टेक्निकल ॲनालिसिसबद्दल, फंडामेंटल ॲनालिसिसबद्दल, प्रोफेशनल ट्रेडिंग म्हणजेच रिझल्ट ओरिएंटेड ट्रेडिंगमध्ये येणाऱ्या प्रॉब्लेम्सबद्दल आणि त्याच्या सोल्युशन्सबद्दल देखील. हा अनुभव खूपच इंटरेस्टिंग असणार आहे, एंटरटेनिंग असणार आहे. यातून तुम्हाला खूप काही शिकायला मिळणार आहे आणि त्यातून तुम्ही अधिक चांगले ट्रेडर किंवा इन्व्हेस्टर बनू शकणार आहात. चला तर मग सुरू करूया आजचा एपिसोड. मी एक फुल टाईम ट्रेडर आहे आणि लर्निंग स्टॉक्सद्वारे ट्रेनिंग पण कंडक्ट करतो. बरेच वेळा ट्रेनिंगबद्दल माहिती घेताना लोकांच्या तोंडून एक प्रश्न ऐकला आहे की ट्रेनिंग झाल्यानंतर तुम्ही आम्हाला कॉल्स पण देणार का? तर कॉल्स म्हणजे काय? तर रेडीमेड ट्रेड्स तुम्ही आम्हाला सांगणार का? असा बऱ्याच वेळा त्याचा अर्थ असतो. काय कारणं आहेत की हे रेडीमेड ट्रेड्स किंवा टिप्स किंवा ॲडवाईस याच्या मागे लोक सतत धावताना दिसतात? आळस, लॅक ऑफ टाईम, माहिती नसणं, मेहनत करण्याची तयारी नसणं, काहीही असू शकतं. बराच वेळा असंही असतं की आपण सिलेक्ट केलेला शेअर त्याच्यापेक्षा दुसरा कुठला तरी शेअर जास्त वाढतो आणि मग आपल्याला सतत असं वाटत राहतं की माझं सिलेक्शन चुकलं की काय. आणि मग कोणीतरी असा शेअर आपल्याला सांगितला की जो बाकीच्यांपेक्षा जास्त वाढू शकेल तर किती छान होईल, असाही कधी कधी मनात विचार येतो. सुरुवातीला माझ्याही मनात असे बरेच विचार अनेक वेळा आले आहेत. आता प्रश्न असा आहे की हे अयोग्य की योग्य? टिप्स किंवा सल्ला डोळे बंद करून बिलकुल विचार न करता वापरणं हे कधीच चांगलं नाही, कारण त्यात रिस्क काय आहे हे आपण चेकच केलेलं नसतं. मग काय करावं? पर्सनली मला विचाराल तर टिप्स किंवा सल्ला हा वाईट नसतो, पण त्यावर काम करणं आवश्यक असतं. कोणीतरी सजेस्ट केलेला ट्रेड हा माझ्या कामाचा आहे का? माझ्या टार्गेटनुसार त्यातून आउटपुट मिळणार आहे का? मला ज्या पद्धतीने ट्रेड घ्यायला आवडतात त्या पद्धतीचा हा ट्रेड आहे का? त्यात रिस्क किती व कशी आहे? या गोष्टींचा जर विचार केला, अभ्यास केला तर टिप किंवा सल्ला जो आपल्याला मिळालेला आहे त्यावर आधारित उत्तम ट्रेड घेता येऊ शकतो. कसं आहे, सगळे स्टॉक्स कोणीच ट्रॅक करू शकत नाही. मग अशा वेळेला कोणीतरी सजेस्ट केलेला ट्रेड हा आपल्याला मिळालेली माहिती आहे. फक्त गरज आहे तर ती त्या माहितीवर थोडंसं काम करण्याची आणि मग निर्णय घेण्याची. चला तर मग आजपासून जबाबदार ट्रेडर, इन्व्हेस्टर बनण्याचं नक्की करूया. आजचा एपिसोड तुम्हाला आवडला असेल तर तुमच्या मित्रांबरोबर नक्की शेअर करा. अशीच बरीच उपयोगी माहिती असणार आहे पुढच्या एपिसोडमध्ये देखील. सो ऐकत राहा.